आज जरा कनी अँटिक पद्धतीचं नारळ पाणी पिलेलं आहे. नारळ मलई पाणी खतरनाक लागाल तर नारळ आमचं कनी झाडाचं पडलेलं एक 9. मग त्यातलं 3 नारळ आण म्हटलं यसबाला नारळ फोडायचं होतं. मग कोयता घेतला आणि कनी दारात बसलो बघा सकाळ सकाळ बरी कनी नारळ फोडलं आणि कनी त्यातलं कनी 2 नारळाचं पाणी काढलं का तांब्यात आणि तिसऱ्या नारळाचं पण पाणी काढलं ते दुसऱ्या तांब्यात काढलं. 1.5 तांबे नारळाचं पाणी झालं. मग हे कनी तिथनं असं सेंटरमधनं फोडून घेऊया म्हटलं आणि कनी बरोबर 2 भाग केलं बघा नारळाचं. ते फोडून घेतलं व्यवस्थित. म्हणजे त्यात कनी आम्हाला ती जी मलई आहे कनी ती मलई आम्हाला कनी त्या ह्याच्यामध्ये ठेवायची होती. त्यामुळे आम्ही ते बरोबर 6 भाग केलं तर मग तिथनं जरा मलई खाऊन बघूया म्हटलं. मलई जरा घेतली बघा काढून कोयत्यान. एक नंबर क्वालिटी लागाल ती टेस्टी लजिस्ट अशी मलई लागत्या. नारळ कवळं असलं कनी त्याला मलई जास्त असते बघा त्यामुळे सुट्टी नाही. मग तिथनं कनी यसबाला म्हटलं जरा चमचा घेऊन ये आणि चमचा घेऊन आल्यानंतर कनी नारळाच्या ह्याच्यामध्ये कनी जी मलई आहे कनी ती घासून बिसून कनी आम्ही जरा चकचकीत केले बघा. म्हणजे एक प्रकारचा बाऊल तयार केले बघा जरा अँटिक पद्धतीनं. मग त्यामध्ये कनी पाणी बिणी घातलं शोधून आणि खाल्लं बघा मस्तपैकी. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करावं लागते आणि यूट्यूबला जाऊन कनी सबस्क्राईबर करावं लागते. सप्लाय विषय. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ओमी ब्लॉग्सला फॉलो करा आत्ताच्या आत्ता. जर केलं नसेल तर लगेच करून घ्या.